नमस्कार मित्रांनो, माझे नाव स्वप्नील आहे. माझे वय जवळपास 25 वर्ष आहे. मी दिसायला एकदम उंच, हट्टाकट्टा आणि हँडसम बॉय आहे. ही कहाणी माझे आणि माझ्या शेजारी राहणाऱ्या मित्राची बायकोची आहे. तर मित्र, तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तिचे नाव स्वाती आहे. मी तिला स्वाती वहिनी म्हणून बोलावत होतो. माझ्या मित्राचे नाव रोहित असे होते. त्याचे वय पण माझ्या एवढेच होते. आम्ही दोघं शाळेचे आणि कॉलेजचे सोबतचेच मित्र होतो. आम्ही दोघं लहानपणापासूनचे मित्र असल्यामुळे आमची मैत्री ही खूपच खास होती. तो नेहमीच मला घरी बोलवत असायचा. रोहित एका चांगल्या कंपनीमध्ये छानशी नोकरी करत होता आणि तो सकाळी 9:30 वाजता त्याच्या ऑफिसला जायचा आणि रात्री 7:30च्या आसपास घरी येत होता. स्वाती बहिणीचे वय जवळपास 30 वर्ष होते. ती दिसायला खूपच सुंदर गोरीपान होती. तिला पाहून तिच्यावर कोणीही मोहित होईल असे तिचे सौंदर्यच होते. वहिनीच्या लग्नाला 3 वर्ष झाले होते, पण अजून त्यांना मूलबाळ काही नव्हतेच. माझा मित्र मला भावासारखाच मानत होता. मित्रांनो, ही घटना 6 महिने आधीची आहे. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. मी गल्लीत एका कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसलेलो होतो. तेव्हाच मला रोहितचा फोन आला. तो मला म्हणाला, स्वप्नील, जरा तू माझ्या घरी येतोस का? थोडंसं काम आहे तुझ्याकडे. मी त्याला हा म्हणून त्याच्या घरी गेलो. तो मला म्हणाला, स्वप्नील, मला जरा एअरपोर्टवर सोड. माझी रात्री 1:30 वाजता फ्लाईट आहे. आता मला समजले होते की त्याने मला का बोलवले होते. खरं तर वहिनीला कार चालवायला येत नव्हते आणि रोहितला एअरपोर्टवर सोडून वहिनीला कारमधून वापस घेऊन येण्यासाठी त्याने मला बोलावले होते. मी त्याला विचारलं, रोहित, तू एकटा जात आहेस का? वहिनी नाही का तुझ्यासोबत? तेव्हाच वहिनी रागाने तोंड फुगवत मला म्हणाली, कोणा, एकटेच जात आहे, ऑफिसच्या काही मैत्रिणींसोबत फिरायला. तेव्हाच वहिनीला रोहित समजावत म्हणाला, अरे यार, आता तू पुन्हा सुरू होऊ नकोस. तो मला म्हणाला, स्वप्नील, मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी 25 दिवस जवळपास दिल्लीला जात आहे. आता चल, मी कारची चावी घे आणि कार काढ. मी आलोच. मी ठीक आहे असं म्हणून खाली आलो. मी कार काढली. आम्ही तिघे पाऊण तासातच एअरपोर्टवर पोहोचलो. एअरपोर्टवर पोहोचल्यावर आम्ही दोघे रोहितला गेटपर्यंत सोडण्यासाठी गेलो. तिथे त्याच्या ऑफिसमधले काही त्याचे कलिग पण वाट पाहत होते. त्यानंतर मी आणि वहिनी आम्ही पुन्हा कारजवळ आलो. तेव्हाच रोहितचा मला फोन आला. मी त्याला म्हणालो, काय झालं रोहित, काही विसरला आहेस का तू? तो मला म्हणाला, अरे यार, माझी अजून एक मदत करणार का? मी त्याला म्हणालो, हो, बोल ना, काय काम आहे? तो म्हणाला, तुझी वहिनी घरात एकटीच आहे बघ. ती या शहरात नवीनच आहे. काही काही काम लागलं तर तिच्यासोबत मार्केटला वगैरे जा. तुझी वहिनी खूपच कमी घरातून बाहेर निघते, त्यामुळे तिला एवढं काही माहीत नाही. आणि जरा तिची काळजी पण घे. तिच्यासोबत कोणी नाही ना, म्हणून थोडंसं टेन्शन येतं बघ. मी तुझ्या वहिनीला तुझा नंबर देतो. जर तिला काही पाहिजे असेल तर ती तुला फोन करेल. मी म्हणालो, ठीक आहे, तू माझा नंबर वहिनीला दे. त्यांना काही पण काम लागलं तर ते मला फोन करतीलच. त्यानंतर रोहितने वहिनीला फोन केला आणि त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं ते काही मला माहीत नाही. नंतर आम्ही दोघं कारमध्ये बसून घरी जाण्यासाठी निघालो. अर्ध्या वाटेत येईपर्यंत तर मी दोघं एकमेकांसोबत बोलतच नव्हतो. कारण काय बोलायचं ते आम्हाला काही सुचतच नव्हते. वहिनी खूपच उदास उदास वाटत होती. म्हणून मी मजाक करत वहिनीला म्हणालो, हो वहिनी, काळजी नका करू, रोहित घेईल लवकरच. ती म्हणाली, आता मी एकटीच असणार ना स्वप्नील, त्यामुळे थोडंसं टेन्शन येत आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी आहे ना तुम्हाला. नंतर वहिनीला घरी सोडून त्यांना गुड नाईट म्हणून पुन्हा मी माझ्या घरी आलो. आवरून मी माझ्या रूममध्ये झोपलो, पण मला झोपच येत नव्हती. मी आता फक्त वहिनीबद्दलच विचार करत होतो. वहिनीचा तो सुंदर चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा सारखा येत होता. मी आधीपासूनच त्या वहिनीच्या सौंदर्यावर मोहित होतो. मला तिला मिळवायचेच होते, पण तिच्यासोबत बोलण्याची संधी काय मला कधीच भेटलीच नाही. तेव्हाच मला वाटलं, मी आहे ना, त्यांना व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. तो मेसेज मी वहिनीचा होता. त्यांनी हाय स्वप्नील असा मेसेज मला केला होता. नंबर नवीन होता म्हणून मी लगेच रिप्लाय केला नाही. थोड्या वेळाने पुन्हा त्याच नंबरवरून मेसेज आला. काय झालं स्वप्नील? मी त्या मेसेजला रिप्लाय केला, काय, मी तुम्हाला ओळखतो का? तेव्हाच वहिनी म्हणाली, हो. मी म्हणालो, पण मी तुम्हाला नाही ओळखलं, तुमचं नाव काय? तेव्हाच वहिनीचा रिप्लाय आला, तू मला लगेच विसरलास का? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे. मी रिप्लाय केला, हे बघा, खूप रात्र झाली आहे. तुम्ही जे कोणी असाल ना, तुमचं नाव सांगा जरा.
सांगायचं नसेल तर मी आता नेट बंद करून झोपत आहे. तेव्हाच वहिनी म्हणाली, "अरे नाही नाही, मी मी स्वाती आहे." मी म्हणालो, "अरे वहिनी, तुम्ही तुम्ही अजूनपर्यंत झोपला नाहीत का?" तेव्हा वहिनी म्हणाली, "मला झोपच येत नाही." मग विचार केला की तुझ्यासोबत थोडंसं चॅटिंग करायचं. मी म्हणालो, "वहिनी, मी विचारच केला नव्हता की तुमचा एवढा लवकरच मला मेसेज येईल म्हणून किंवा फोन येईल." तेव्हाच वहिनी म्हणाली, "अच्छा, मग तू खुश झालास की काय?" मी म्हणालो, "वहिनी, असं काही नाही. मला असं वाटलं की अजून रोहितने तुम्हाला माझा नंबरच पाठवला नसेल. यासाठी मी असं बोललो." वहिनी म्हणाली, "ठीक आहे, काही हरकत नाही." मी म्हणालो, "काय झालं?" वहिनी, "रोहित शिवाय तुम्हाला काही झोपच येत नाही का?" आणि सोबतच हसण्याचा इमोजी पण पाठवला. तेव्हाच वहिनी म्हणाली, "माझं सोडा. तू एवढ्या रात्रीपर्यंत का जागा आहेस? गर्लफ्रेंड काही झोपून देत नाही काय?" "काय वहिनी, पण तुम्ही पण मजा करू लागले आता." मी म्हणालो, "नाही वहिनी, माझी अजून कोणीच गर्लफ्रेंड पण नाही." आणि मी उदास आणि रडण्याची इमोजी पाठवला. वहिनी म्हणाली, "तर बनव ना गर्लफ्रेंड. तुझं वय पण आता काय आहे आणि तू दिसायला पण खूप हँडसम आहेस." त्यांच्या तोंडातून माझी तारीफ ऐकून मला खूपच चांगले वाटले. तेव्हाच ती म्हणाली, "अच्छा, मग तुला कशी मुलगी पाहिजे आहे बरं?" मी पण संधीचा फायदा घेत तिला म्हणालो, "वहिनी, एकदम तुमच्यासारखीच सुंदर मिळाली तर माझं स्वप्न पूर्ण होईल." आतल्या आत भीती पण वाटत होती की वहिनीला काही वाटणार तर नाही ना माझ्या बोलण्याचं. तेव्हाच वहिनीचा रिप्लाय आला, "अच्छा, मी तुला आवडते का? मग मलाच तुझी गर्लफ्रेंड बनव ना." आणि तिने हसण्याचा एक इमोजी पाठवला. मी विचार केला की वहिनी माझ्यासोबत बहुतेक मस्तीच करत आहे म्हणून. मी उदास झालो आणि वहिनीला उत्तर दिले, "वहिनी, काय राव तुम्ही पण मजा करत आहात ना माझ्यासोबत?" आणि उदास झाल्यावर इमोजी पण मी त्यांना पाठवला. तेव्हाच वहिनी म्हणाली, "अरे वेड्या, मी मजाक नाही करत. खरंच तुला बोलत आहे. तू मला तुझी गर्लफ्रेंड बनव." आपण एकाच एकाच याच्यावर आणि मेसेजवर मी खूप खुश झालो आणि म्हणालो, "जर तुम्ही माझी गर्लफ्रेंड झालात तर मला तुमची प्रत्येक अट मान्य आहे." वहिनी म्हणाली, "ही गोष्ट फक्त आपल्या दोघातच राहील हं. तो कोणालाच याबद्दल बोलायचं नाही की आपल्या दोघांमध्ये असं काही चालू आहे म्हणून. समजलं?" मी तिला म्हणालो, "वहिनी, मी वेडा आहे का की अशा गोष्टी सगळ्यांना सांगत फिरेन म्हणून?" त्यानंतर आमचं थोडा वेळ नॉर्मल बोलणं झालं. मी तिला म्हणालो, "वहिनी, काश तुम्ही आता माझ्यासोबत इथे असता तर मी तुम्हाला माझ्या मिठीत घेऊनच झोपलो असतो." आणि तेव्हाच वहिनी मला म्हणाली, "मला पण आता तुझ्यापासून जास्त दूर नाही रे वाटत रे. तू इथे येऊन मला तुझ्या मिठीत घेऊ शकतोस. आत्ताही मी एकटीच आहे." मी म्हणालो, "वहिनी, अजूनही विचार करा बरं का. जर मी तिथे आलो ना तर आपल्या दोघांमध्ये नको ते होऊन जाईल." तेव्हा वहिनी म्हणाली, "हां, ठीक आहे. मी तुझी गर्लफ्रेंड आहे ना, मग मी तुला थोडीच अडकवणार आहेस. त्यानंतर पुढे जे होईल ते नंतर बघूच की आपण." मी टाईम बघितला तर रात्रीचे जवळपास 3:30 वाजले होते. मी विचार केला की आता जर मी गेलो नाही तर ही संधी पुन्हा मला कधीच येणार नाही म्हणून. म्हणून मी वहिनीला मेसेज केला, "वहिनी, मी टेरेसवर येत आहे. तुम्ही तुमच्या टेरेसचा वरचा दरवाजा उघडाच ठेवा." आमच्या दोघांचे घर एकमेकाला लागून असल्यामुळे टेरेसची भिंत पार करून मी वहिनीच्या रूमपर्यंत गेलो. वहिनीने दरवाजा उघडाच ठेवला होता. मी आत जाऊन दरवाजा बंद केला आणि वहिनीजवळ जाताच मी तिला घट्ट अशी मिठी मारली. त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांपासून थोडंसं दूरच झालो. वहिनीने आता माझ्या हाताला पकडून तिच्या रूममध्ये म्हणजे बेडरूममध्ये घेऊन गेली आणि वहिनी पुढे पुढे आणि मी तिच्या मागे मागे. जेव्हा आम्ही तिच्या बेडरूममध्ये पोहोचलो तेव्हा वहिनीला पाहून मी म्हणालो, "वहिनी, मी स्वप्न तर नाही ना बघत?" वहिनी म्हणाली, "स्वप्नील, हे स्वप्न नाही. तू आता मला वहिनी बोलायचं बंद कर आणि मला फक्त आणि फक्त स्वाती म्हण." त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांना खूप खुश करू लागलो. आमच्या अंगावर आम्ही काहीच ठेवले नाही. आम्ही एका नवरा बायकोप्रमाणे वागत होतो. जवळजवळ पूर्ण रात्र आम्ही दोघे एकमेकांमध्ये सामावून गेलो होतो. एका रात्रीतच वहिनीसोबत जवळपास 4 वेळेस कबड्डी खेळलो. वहिनी खूप थकली होती. वहिनीसोबत 4 वेळेस कबड्डी करूनही माझं मग काही भरतच नव्हते. रोहित येईपर्यंत काही 21 दिवस वहिनी आणि आम्ही दोघे एकमेकांना खुश करत राहिलो. त्यानंतर रोहित आला. त्याचं प्रमोशन झाल्यामुळे दिल्लीला तो वहिनीला घेऊन कायमचाच निघून गेला. मी आणि वहिनी आम्ही दोघेही आता खूपच उदास झालो होतो. एका महिन्यातच रोहित आणि स्वाती वहिनी दोघेही दिल्लीला राहायला निघून गेले आणि आता फक्त वहिनीच्या आठवणीतच राहिल्या होत्या. तर मित्रांनो, कथा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की समजावून सांगा. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.